हा जा 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 जा. कोण आहे हा? आई शपथ, आईच्या गावात हाबूक. काय झालं याला? म्हणजे हगायला झाली आहे की काय? हा काय एअरपोर्टला जायचं आहे? नाही पण एवढा सुसाड आहे एवढाच यायला, आणि तो पण घाटामध्ये. हे आपण ह्याच्या पुढे जाऊया, कारण काय माहित आहे, हे मागे राहिलो ना आपण तर हे जायला देणार नाही. नंतर लेफ्ट राईट करत राहणार आणि मागे राहणार आपण. मग असत 4 बाईक आहेत आपली ॲडव्हेंचर. इकडे विस्ट्रूम आहे, तिकडे हिमालय आहे आणि इथे R15 आहे. आणि ना जबरदस्त थंडी. नवीन कॅब घेतली आहे म्हणून जरा घातली जरा नवीन, आपली KTMचीच आहे ना म्हणून. हे बघा, हे कुत्र्यांना सांभाळावं लागतं. असे हे कुत्रे पटकन असे येतात झप करणं ना, त्याच्यातला एक प्रॉब्लेम होतो. बॅलन्स आपला जातो भाऊ. मला वाटतं मालक आहे आता आपल्या हॉटेलचा, पण माहिती आहे काय भाई, ये बाबा, हा ॲक्च्युली आपल्याला शिव्या घालतोय. काय माहित आहे ते कशाला झक मारायला आले आणि मला एवढ्या रात्री उठवलं. मित्रांनो, रात्रीचे वाजलेत बघा 9:30 वाजून 34 मिनटं. गाडी आपली इकडे रेडी आहे. टॉप बॉक्स आहे, टँक बॅग आहे आणि आज 2 हेल्मेट आहे. प्लस वाजले 9:30. निघालो आहे कुठेतरी ते तुम्हाला सांगतो. पण माझ्यासोबत आज आहेत निखिल भाऊ. आज निखिल भाऊंच माझ्यासोबत येत आहेत, कारण त्यांना बोललो ॲक्टिवा घेऊन येऊ नका, माझ्यासोबत बसा, आरामात रिलॅक्समध्ये जाऊ. कारण ॲक्टिवा घेऊन आले तर प्रॉब्लेम हा होतो की भाऊंना खूप सांभाळून घेऊन जावं लागतं. प्लस आपला रात्रीचा पण प्रवास आहे आणि थोडे आपले ते मागे राहतात, कारण ॲक्टिवा आहे आणि भाऊंना तेवढी सवय नाही, पण आवड आहे. त्यामुळे ते बोलले मी काही करून येतो, कामावरून आलेत म्हणून मी सगळा माझा जो पोशाख आहे तो त्यांना आज दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रात्री 9:30 आणि आम्ही निघालो नाशिकला. प्लॅन खूप चेंज आहे आजच्या राईडमध्ये, कारण आम्हाला सकाळी निघायचं होतं, पण काही कारणास्तव आम्ही आता रात्री निघतो आहे. कारण उद्याचा संडे असल्यामुळे उद्या परत रिटर्न यायचं आहे आम्हाला संध्याकाळी, आणि उद्या परत मंडेला परत कामावर जायचं आहे. त्यामुळे म्हटलं रात्री झोपण्यापेक्षा रात्रीच निघू, 12-12:30 पोहोचू, 5 तास झोपू, सकाळी उठून जे पण आपले काय जो राईडचा रूपरेषा आहे उद्याचा तो तुम्हाला सांगेन जाता राईड करता. पण आता आम्ही निघतोय 4 जण आहोत आम्ही. बाकीचे सगळे मला भेटणार आहेत मला वाटतं दुर्गाडी किल्ल्याच्या इथे, तर त्यांना घेऊन आम्ही जाणार आज नाशिकला. उद्याचा काय प्रोग्राम आहे तो तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजेल. ह्या व्हिडिओची मजा घ्या आणि मजा येणार आहे. थोडं ॲक्च्युली गाडी बनवल्यापासून एकदम असं हे झालं आहे, किती राईड करतो आहे किती. मला ॲक्च्युली थोडंसं लांब घेऊन जायचं हिला, पण ते ठीक आहे, एवढ्यात नाही. बघू, जानेवारी येतो आहे, जानेवारीमध्ये जायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे, पण कुठे जायचं आहे सांगणार नाही आता. त्यासाठी बाईक रेडी आहे, बाकी सगळं ओके झालेलं आहे. बाईक ॲक्च्युली कालच मी वॉश केली घरी, बाहेर नाही कुठे गेली. चेन लूप केलेलं आहे, मीटर फक्त ट्रिप 0 करायची आहे, बाकी सगळं रेडी आहे. आणि वातावरण छान आहे, थंडी इथे तर जाणवत नाही आहे. पण निखिल भाऊ एकदम रेडी आहे पोझिशनमध्ये, बोलत नाही एकदम, काहीच बोलत नाही आज. बसायचं निघायचं. कधी एकदा त्यांना निघतोय असं झालं, त्यामुळे आता आम्ही निघतोय. रनिंगमध्ये आपण बोलतो काय प्लॅन. ॲक्च्युली खूप प्लॅन चेंज झालेत, ते तुम्हाला मी सांगतो राईड. मित्रांनो, एक तुम्हाला सांगायचं राहिलं, आत्ता लक्षात आलं. आम्ही जे म्हणजे उद्याच्या संडेला आम्ही जाणार होतो नाशिकला अनाथ आश्रममध्ये, जी काही मुली होती त्यांना एक मदत करायला, जी आमचा ग्रुप आम्ही करतो आमच्या परीने. पण तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला काही कारणास्तव. ते कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आम्ही ते तिकडे नक्की जाणार आहोत. पण उद्याचा संडेचा तो प्लॅन कॅन्सल झाला. पण त्र्यंबकेश्वरला आम्हाला जायचंच होतं आणि परत कुठे जाऊ माहीत नाही, पण त्र्यंबकेश्वर उद्या आम्ही सकाळी करणार. पण तो आमचा मदतीचा जो हात आहे, म्हणजे आम्ही मदत करणार होतो त्या अनाथ आश्रमला, तो प्लॅन आमचा कॅन्सल झाल्यामुळे आम्ही तो पुढे पोस्टपोन झाला आहे. तो आम्ही पुढे मला वाटतं करू माहीत नाही, पण तो करणारच आहोत नक्की. त्यामुळे आम्हाला प्लॅन आपला ठरला आहे नाशिकला जायचं, ते म्हटलं जाऊच. त्यामुळे आम्ही आता हे मित्र निघतो आहे. चलो निकलते. आज आपल्याला टाईम नाही लागला, कारण टॉप बॉक्स असल्यामुळे आज ना, हे बघा जुनेवाले ग्लोव्स घेतले मी, सगळ्यात पहिलेवाले प्रो बायकर. म्हटलं आज घालून बघू म्हटलं ह्याला जरा कसे वाटतात. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर ॲक्च्युली पहिल्यांदा आपले ही सुरुवात इथून असते प्रो बायकरपासून. चला 9:30 वाजलेत, ट्रिप 0 केली आहे आपली. बाईक टोटल रनिंग झाली 19,475. क्या बात आहे भाई. पेट्रोल तर ओके आहे, पण थोडं पुढे गेल्यानंतर भरावं लागेल आपल्याला. चला निखिल भाऊ बसा आरामात. चला हे ना, हे बघा हलते, टँक बॅग हलते. चला हलू दे. 9:40 निघालो आहे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुषा रवणाचा प्रवास सुखाचो होऊ दे, रात्रीचो प्रवासा सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये आमका. चला. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आता एक चांगलं आहे की थंडी चालू झाल्यामुळे ना बाईकवर लगेज वगैरे बांधताना गरम होत नाही आता, नाहीतर गरमीमध्ये हालत खराब होतो खूप. ह्याच्यासाठी गरमीमध्ये हालत खूप म्हणजे खूपच खराब होते ते लगेज सगळा लोड करेपर्यंत. हो हे बघा पाणी किती वेस्ट आहे बघा, आणि आम्ही म्हणतोय पाणी येत नाही, पाणी येत नाही. हे पाणी किती वेस्ट जातं आहे बघा. हो 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 हो, हवा आली, हवा आली, आत्ता हवा आली. तर आपले फंटर कुठे आहेत काय माहिती, अजून निघाले नसणार 100%. आपला दुसरा नवी मुंबईवाला तो तर येईल टायमिंगवर, त्याचा काय प्रॉब्लेम नाही, तो लवकर येईल. प्रॉपर लोडेड झाली आहे मस्त की पिलियन सीट आणि प्लस टॉप बॉक्स, टँक बॅग, क्या बात आहे. आज मी माईक वगैरे काहीच चेक नाही केलं, डायरेक्ट डोक्यात टाकलं, हेल्मेट, निघालो. बघू पुढे जाऊन चेक करूया आपण काय विषय आहे तो. ॲक्च्युली विंडशील्ड ऑर्डर केलेली पण अजून आली नाही आज, नाही तर आज आली असती विंडशील्ड ना, मस्त जरा लुक छान दिसला असता बाईकचा. आणि टॉप बॉक्सचा मला वाटतं रॅकचा ना काहीतरी आवाज येतो आहे, प्लेटचा आवाज येतो काय माहीत नाही, खट खट करणं चेक करावं लागेल मला, म्हणजे सारखं मग तिकडे लक्ष जातो कुठे आवाज येतो आहे, कुठे आवाज येतो आहे. त्यामुळे मला तो आता तिकडे पुढे थांबल्यानंतर चेक करावा लागेल की बाबा कुठे काय लूज आहे की काय, माही सांगू शकत नाही. मला वाटतं बॉक्सचा प्रॉब्लेम नाही आहे, प्लेट आहे ना, प्लेट ते कुठेतरी त्याचा बोल्ट वगैरे ढिल्ला झाला असेल. लाईनच लागली इकडे, आजचाच मुहूर्त भेटला. कुठून लूज आहे तीच कळत नाही. इथे टाईट आहे, सगळीकडे टाईट आहे, काय प्रॉब्लेम आहे. शे मला वाटलं खाली असेल. हां ते बोलतो इथे येऊन फसलो आपण ना, लेफ्ट साईडने. चला ताई, ते तिकडे टर्न आहे ना, तो टर्न तो छोटा आहे आणि दोन्ही साईडला पण गाड्या जातात ना, त्यामुळे ते पॅक होतं सगळं. जरा पण हालत नाही आहे, फुल पॅक झालं ट्रॅफिकमुळे. आणि आम्हाला गरमी चालू झाली, इकडे घाम यायला चालू झाला. शिट, दिवस खराब. बरं झालं म्हणून सांगितलेलं लवकर निघा म्हणून. आता हे मागे येणार ते अजून लेट होणार यांना. पण एवढं ट्रॅफिक होत नाही हो आज, काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. जात आहे, जावा जावा जावा, मी जातो आरामात. आम्हाला जरा लागेल परत मला. थांबा जरा काका, थांबा मी जातो. नाही तर एका एकाला जायला दिले तर आम्ही तिथेच राहू. ते इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे रोडचा, रोड खोदून ठेवला इकडे, त्यामुळे ते ट्रॅफिक झालं इकडे. मग चुकलं ते, आपण तिकडून गेलं पाहिजे होतं मानकुलीवरून, पण मानकुलीला पण आपल्याला ट्रॅफिक भेटलं असतं. तिकडे पण ते फाटकामुळे ना जाम होतं एकदम. आता इथून निघालो की निघालो आपण. हां हे बघा इकडे लाईन लागली आहे बघा, हे बघा इथे पण लागली आहे वाटतं. नाही शी, रोहित भाऊ आपल्याला इथे भेटेल. हां हाय हाय हाय, आलाय आलाय, टायमिंगवर आलाय. मंदारला एकदा फोन लावा. मला वाटलं की मित्र आहे की काय माझा.
चला 3 फंटर तर आमचे आलेले आहेत आणि माझी टँक बॅग अजून हलते, काय समजत नाही यार. टँक बॅगला काहीतरी जुगाड केला पाहिजे. ॲक्च्युली मी ना ती मॅग्नेटवाली बघतोय भेटते काय, म्हणजे डायरेक्ट मॅग्नेटचं लॉक असतं पेट्रोलच्या याला. ती आहे जीबीची, पण ना ती 6 लिटरची आहे, खूप छोटी आहे, पण लय महाग आहे, 7,000 रुपये. रायनॉक्सची ॲक्च्युली ना होती 4,500ला, पण ती आता कुठल्याच साईडला भेटत नाही, म्हणजे साईडवर भेटत नाही ऑनलाईन. दिल्लीला दाखवत आहेत दिल्लीवाले, पण आता दिल्लीला घ्यायचं म्हणजे भीती पण वाटते कधी कधी, काय माहीत नाही. स्पीड ब्रेकर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कंटाळा येणार. DJ ब्रावो आहे, बाकी आपले कोण आले नाहीच. अचानक भयानक प्लॅन ॲक्च्युली झाल्यामुळे, अचानक प्लॅन असा नाही, प्लॅन होताच आमचा नाशिकचा, पण तो सकाळी निघायचा होता आम्हाला. रात्रीचा प्लॅन अचानक झाला की म्हटलं आता नाईटला निघूया. पण आपली दुसरी गँग जी गेली आहे कारमधून, तर ती पोचली हॉटेलला, म्हणजे आमच्याच हॉटेलमध्ये आहे. तर ते कार करून गेले, पूर्ण फॅमिली आहे त्यांची, म्हणजे महिला वर्ग वगैरे आहेत, लहान मुलं आहेत. तर ते लोक पोचले, कारण ते 7 वाजताच निघालेले घरातून, आणि मला वाटतं समृद्धीवरून गेल्यामुळे ते लवकर पोचले. आपल्याला एंट्री नाही आहे ना समृद्धीवरून. या रिक्षावाल्यांच्या मागे कधीच राहायचं नाही, कधी ब्रेक मारतील काय करतील काहीच कळत नाहीत. अभी दूसरा बहुत टास्क है बड़ा, वो इंटरकॉम कनेक्ट का. आमच्या 4 लोकांकडे आहेत, रोहितकडे नाही आहे इंटरकॉम. त्यामुळे रोहितला बिचाराला कंटाळा येणार, आणि त्याच्याकडे काहीच नाही आहे, नॉर्मलवाला पण नाही. म्हणजे कसं नॉर्मलवाला असलं असतं तर आम्ही त्याला कॉन्फरन्स कॉलवर घेतलं असतं. अरे भाई क्या किया यार, शी अटका दिया हमको. इथेच 10 वाजून गेले यार, शी चुकलं रे, चुकलं. मानकुलीवरून गेलो असतो बरं झालं असतं, आणि तुझं ऐकलं असतं बरं झालं असतं रे. हे जायला देत नाही आम्हाला, इकडे रॉंग साईडला टाकायला पण भीती वाटते. काय रोडची हालत झाली आहे बघा इकडे पण. हे प्रॉब्लेम हाच आहे, तुम्ही किती वाजता पण निघा, 10 वाजता निघा, 12 वाजता निघा, हे असंच भेटतं. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर पडगा क्रॉस करेपर्यंत अशी परिस्थिती आहे, ट्रॅफिकच भेटणार आहे. शी कंटाळाला, गाडी गरम झाली बघा माझी, इंजन काय ते. अरे किती पण हॉर्न द्या, तो आरामातच निघणार. कुठे जायला जागा नको त्याला, हॉर्न देत आहे ते. काही लोक उगाच हॉर्न देतात, उगाच कारणाशिवाय. अरे आणि रस्त्याची हालत पण बघा काय झाली आहे, शी. अरे देवा. क्या बात आहे रोहित भाई, तुझी या गाडीची नंबर प्लेट माझ्या जन्मतारीखला मॅच होते भावा. अरे चला रे, टाका ना लेफ्ट राईट कुठेतरी भावा. शे काय करतोय रे बाबा, चला. नाही देणार, अडकवल्यान. एक ट्रॅफिक आहे त्याच्यात परत हे असे. आज फायनली एका वर्षानंतर आमचे C30 ब्ल्यू आर्मरचे कनेक्ट झाले 2 मिनिटात. भाई मंदार भाऊनी जबरदस्त काहीतरी एक शोधून काढला शास्त्रज्ञाने, आणि मंदारने खूप दिवस बसून त्याच्यावर रिसर्च करून आज त्याचं जे पूर्ण जो काय अभ्यास केलेला त्याने, तो आज फळाशी आला. आणि देवबाप्पा आम्हाला पावलाच. 2 मिनिटात कनेक्ट झालो आम्ही आता, आणि एकदम जबरदस्त. टेन्शन नाही आता भाई, पैसे वसूल. म्हणजे मी टेन्शनमध्ये होतो, एवढे पैसे टाकले काय, आता मला भीती वाटत होती, पण पैसे वसूल झाले. आमच्या धनंजय भाऊंचे पण पैसे वसूल. धनंजय भाऊ घाबरत होते, एवढे 8-8.5 घातले, पण चायला कनेक्टच होत नाही. लई टेन्शनमध्ये, झोपले नाही 10 दिवस. पण काय असतं ॲक्च्युली गाईज, मी सांगतो, C30चा म्हणजे इंटरकॉमचा हा एक असतो, आपल्याला साथ असते की बाबा आपला रायडर मागचा कुठे आहे काय आहे, आणि कम्युनिकेशन चांगलं होतं. जर पुढचा जर तुमचा प्रॉपर ॲक्टिव्ह असेल रायडर, तो तुम्हाला इन्फॉर्म करतो की बाबा पुढे खड्डा आहे, पुढे काय प्रॉब्लेम आहे.
तर त्याला खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे चांगलं असतं आणि कंटाळा येत नाही राईड करायला. बोलत बोलत गप्पा मारत मारत जायला मजा येते. चला दादा चला पुढे. अजून मी माझ्या बाईकचे लाईट लावले नाहीत. नको एवढ्यात नको, राहू दे. आरामात पुढे हायवेला गेल्यानंतर बघू. भाऊ आम्हाला 3 तास लागतील पण वाटतं पोचायला. 10:30 वाजले इथेच. हैराम. आता आमची मित्रमंडळी जी पुढे गेली आहेत ना, ती सांगत होती थंडी जबरदस्त आहे नाशिकला. आणि नाशिकला थंडी असतेच, पण अजून इथे एवढी जाणवत नाही आपल्या मुंबईमध्ये. मुंबई पण तरी पण ह्यावर्षी मुंबईमध्ये ठीकठाक पडली थंडी. मस्त वातावरण होतं, छान होतं. पण म्हणजे इथे थंडी आहे म्हणजे त्याच्यापेक्षा बाहेर असणार थंडी. पण थंडी पाहिजे, मजा येईल जरा. आपण सगळे रेडीमध्ये आहोत म्हणून तर मी टँक बॅग घेतली. कारण टँक बॅगमध्ये थोडे कपडे आहेत निखिल भाऊंचे, टॉप बॉक्समध्ये थोडे कपडे माझे आहेत रे. हे काय होतं माहित आहे, मागून जे येतात ना ते दिसतच नाहीत. हे भाऊ पेट्रोल भरले का सगळ्यांनी? हां मागे आहेत वाटतं भरपूर. हां आत्ता सुकून भेटला, रोड मोकळा भेटला. ट्रॅफिकमधून बाहेर निघालो. बाई कंटाळा आला, कंटाळा खरोखर, की कधी एकदा हायवे भेटतोय नाशिक असं झालं. बरं वाटलं जरा. हा हवा पण आली जरा थंड. खूप वैताग आला पण आज खूप, म्हणजे बाहेर पडेपर्यंत हालत खराब झाली आमची. आता वाजले 10:38 झालेत. 16 किलोमीटर झाली आमची आपली आता बाईक. किती किलोमीटर आहे माहीत नाही, मी अजून काय मॅप नाही लावला आहे. कारण आपण इगतपुरीच्या पुढे पोचल्यानंतर बघू. डायरेक्ट हॉटेलचा मॅप लावणार आहे. आता काय एवढी गरज नाही, कारण बॅटरी फालतूमध्ये लो होते ती मॅपमुळे. म्हणून ते डॅशकॅम घे असला असता काम तमाम बाई. पण डॅशकॅमची किंमत लय भारी. हो 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 भटजी का काय वाटतं. वाव, जेवून आल्यामुळे बरं वाटलं जरा. आता आपले कोण फंटर जेवून आले काय माहीत नाही, पण आम्ही तर जेवून आलो आहेत. आता असा विचार चालला आहे की उद्या मला सकाळी दर्शन घ्यायचं आहे त्र्यंबकेश्वरचं. तर निखिल भाऊ बोलतात झोपूयात नको बोलतात. आता जाऊन मस्त आहे की आंघोळ करू आणि गप्पा मारू आणि सकाळी 5 वाजताच पोचू तिकडे. कारण मंदिर 5 वाजता चालू होतं. बघा मी घेणार होतो, त्याने टाकले आतमध्ये. तर असा विचार चालला आहे की जाऊन झोपायचंच नाही, डायरेक्ट दर्शनाला जायचं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर झोपायचं 9-10 वाजेपर्यंत. असा विचार चालला आहे आमचा. बघू, कारण आम्हाला उठायला लेट झाला ना तर मग मंदिरामध्ये जबरदस्त आम्हाला गर्दी भेटेल. म्हणजे लाईन मोठी भेटेल आम्हाला आणि 2-3 तास जातील आमच्या लाईनमध्येच. बघू आता पोचण्याच्या ह्याच्यावरती आहे, किती वाजता पोचू त्यावर सगळं अवलंबून आहे. आणि असा विचार चालला आहे की उद्या दर्शन झालं ना तर तिकडून वणीला जायचं, सप्तशृंगी मंदिरामध्ये. वणीला मी पहिल्यांदाच चाललो आहे, पण त्र्यंबकेश्वरला मी जाऊन आलो आहे खूप वेळा. ॲक्च्युली मला पण ना ज्योतिर्लिंग करायचे आहेत 12, पण काय माहीत नाही ते येत नाही चालून अजून. बघू, पण ते खरोखर एकदा केलं पाहिजे आणि ते एकत्र केलं पाहिजे सगळं, तर ते खरं चांगलं आहे. एक करून नाही, म्हणजे एक ह्या वर्षी दुसरं त्या वर्षी असं नाही, एकदाच पूर्ण तो सगळं सर्कल केलं पाहिजे. खूप दिवसानंतर ह्या रोडवर आलो आहे मी नाशिकच्या, नाहीतर इकडे कधी नाही तसं सरस. आपल्या सगळ्या राईड तिकडेच होतात म्हणजे आपल्या पनवेल साईडला. त्यामुळे इथे तसं असं नाही. चायला काय आला रे बाबा, खड्डा नव्हता, हे काहीतरी बेकार होतं. हा पेट्रोल तर आपल्याला आता सध्या तर भरायचं नाही आहे. मस्त आहे पण थंडी आता म्हणजे हळूहळू जाणवायला लागली आहे. तेवढी नव्हती मागे. जसं आम्ही मला वाटतं पडगा क्रॉस केलं आणि थंडी चालू झाली. आणि थंडीमध्ये फरक आहे पण काही बोला, पुण्या साईडची थंडी वेगळी आहे आणि नाशिकची पण वेगळी आहे. नाशिकची एकदम एवढी गार आणि ना त्याचा सुगंध भारी येतो. हा म्हणजे थंडीचा ते हवेचा जो हे येतो ना स्मेल, मस्त वाटतं एकदम. मोकळा आहे रस्ता, मोकळा आहे. लाईट मला थोडीशी नशी वरती केली पाहिजे ॲक्च्युली, मग थोडा पुढे अजून प्रॉपर दिसेल रोड मला. चला याच्या पुढे जाऊया आपण, नाहीतर हा कुठेतरी आपल्याला अडकवणार. हे बघा, हे कुत्र्यांना सांभाळावं लागतं. असे हे कुत्रे पटकन असे येतात झपकरणं ना, त्याच्यातला एक प्रॉब्लेम होतो. बॅलन्स आपला जातो भाऊ. मस्त चालली जरा आता गाडी माझी. जसं मी स्पीड पकडतोय तसा हा पण स्पीड पकडतोय. हा बघा बाजूवाला माझा. अरे होय भाई, आता काय करणार, तुझं इंजन मोठं आहे, माझं छोटं आहे. नाही रे बाबा,
तुमच्या पुढे कोण धावणार बाबा, आपलं 250 cc आहे. एक आहे आता माझ्या मागे ना, सगळे तिघं पण माझ्या मागे आहेत आणि तिघांच्या बाईकला फॉग लाईट मोठे मोठे आहेत. आणि रोहित भावाची जी लाईट आहे जी लावली आहे 9 LED येल्लो आहे, ती चायला अशी एवढी ही बसते ना इथे मिररमध्ये, माझ्या मिररवर मला काय दिसत नाही. पटकन मिरर बघितलं, डोळ्याला एवढा त्रास होतोय. मी असं उभा राहिलो ना, असं एकदम म्हणजे असं ताट उभा बसलो ना, तर मला असं काही दिसत नाही. पण असं खालीन असं मिररमध्ये पटकन बघितलं ना, लगेच डोळ्यावर बसते. एवढी काय पॉवर आहे बघा त्या लाईटमध्ये. त्याला पण एवढा पण उपयोग नाही एवढी लाईट, कारण काय होतं समोरच्याला खूप त्रास होतो, म्हणून मी ती 7 LED लावली. आपल्याला वाटलीच ना तर एक्स्ट्रा थोडीशी लावायची, पण एवढी नाही बाबा, ही खूपच आहे, खतरनाक आहे ही रोहितची लाईट. मला वाटतं अख्खा गाव जेवेल बसून. हा, गावात कोणाच्या लाईट गेली तर रोहितला कॉन्टॅक्ट करायचा. थंडी मध्ये येते, मध्ये गायब होते, मध्ये येते मध्ये. पण धुकं भेटलं ना आम्ही आज कुठेच नाही. पण आता रोड छान भेटला बघा, मस्त भेटला डांबरीकरण, जरा बरं वाटलं जरा. धाबे अजून तर चालू आहेत. आता आपले मंडळी जी पुढे गेली ती पोचली हॉटेलवर, आणि मी म्हटलं तुम्ही आपल्या महिला वर्गांना झोपू दे, तुम्ही म्हटलं जागे राहा, आम्ही आल्यानंतर गेट बीट खोला साल्यानं, नाही तर झोपाल तर आमचे वांदे कराल. कारण ते हॉटेलवाले निघून गेले मालक, ते बोलले आम्ही झोपायला जातो, कारण हॉटेलमध्ये कोण थांबत नाही. त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. पण म्हटलं आमचं बेड बीड भाई त्या गाद्या बिद्या ठेवू, नाही तर थंडीने कुडकुडू आम्ही. कारण आता इथे थंडी नाही, पण नाशिकला एंट्री केल्यानंतर 100% थंडी असेल. नाही तो काय माहीत नाही, त्यांना काही बसवाल्यांना ना लय खाज असते जरा. तो कधी म्हणजे माहीत नाही, ते काही ना असं आमच्यासारख्या लोकांना बघितलं ना त्याने, की त्यांना ऊद येतो त्यांना वाटतं की असं जरा ह्यांना हूल दाखवायची, हूल जरा. इगतपुरी 40 किलोमीटर आहे भाई, इगतपुरी अजून. तो आता परत लेफ्टला आला. संगीतम आहे ते, संगीतम. सर्वोत्तम संगीतम. अरे खूप बेकार चालवतात ते येड्यासारखे. हे आपण ह्याच्या पुढे जाऊया, कारण काय माहित आहे, हे मागे राहिलो ना आपण तर हे जायला देणार नाही नंतर. लेफ्ट राईट करत राहणार आणि मागे राहणार आपण. मग असंच रोहितला थोडं पुढे घ्या, कारण रोहित मला दिसत नाही आहे. हां, म्हणजे कसं तो आला तर मग मी आता पटापट जरा पुढे घेईन जरा गाड्या. कारण हे आपल्या डंपरवाल्यांच्या मागे आपण राहिलो ना, ट्रकवाल्यांच्या मागे, तर मग मागेच राहणार आपण. थोडंसं जरा स्पीड पकडूया, कारण रोड छान आहे. 78 किलोमीटर, 78 नाशिक. बघाव भाई, गेल्यानंतर झोपायचं आपल्याला, त्या हिशोबाने पळवा गाडी. धाबे पण बंद होत आहेत, भूक पण लागली. चायला एवढा जेवून आलो तरी भूक लागली मला, काय माहित नाही चायला. आता मी एवढं जेवलो, मी म्हटलं भात बीत खातो. अरे आता गाडीवर बसून आहे त्याला, तरी पण ते भूक लागते, काय समजत नाही. डॉक्टरला दाखवला पाहिजे, नाही तर अर्धे पैसे खाण्यातच संपतील. वाव, काय रोड भेटला रे भाई साहब. भाई इंदोर जवळ आहे. ए इथे बघा भाई, काम चालू आहे बाबा. राईटला टाका गाड्या. तमा आरामात या. लेफ्ट साईडला काम चालू आहे. पुढे धुकं आहे वाटतं. मला वाटतं आपल्याला धुकं कुठे भेटणार माहित आहे? इगत कसारा घाट चढलो ना, कसारा घाट का बरोबर, कसारा घाट चढल्या धुकं भाई तिकडे असतंच. हा, लेफ्टला ठेवा गाड्या. आता झालं, आपण केलं, बरंचसं कव्हर केलं. 67 किलोमीटर चालली गाडी आपली आता टोटल. झोपली, सगळे झोपले वाटतं इकडचे. हा, अरे अजून आपण गेलो असतो. या ना, हा स्पीड ओके आहे. हा, तेवढा पाहिजेच. हे बघ, समोरून येतात, रॉंग साईडने येतात. मध्ये ठेवा सेंटरला गाडी. आता मी तर म्हणतो झोपूयात नको आता जाऊन.
हा मी तर म्हणतो आता झोपूयात नको, जाऊन मस्त आंघोळ करायची, गप्पा टप्पा मारून तोपर्यंत 4-4:30 वाजतील. 4:30ला निघायचं लगेच. मस्त की दर्शन घेऊन यायचं पटापट, झोपायचं. 9-9:30 वाजता उठून मग डायरेक्ट वणी. त्या डंपरवाल्यांना ओव्हरटेक करताना हॉर्न द्या, हॉर्न जरा. हा जा 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 जा. कोण आहे हा? आई शपथ, आईच्या गावात. हा बघ काय झालं याला, म्हणजे हगायला झाली आहे की काय? हा काय एअरपोर्टला जायचं आहे? नाही पण एवढा एवढा सुसाडा आहे, एवढाच यायला, आणि तो पण घाटामध्ये. हा उलटे येत आहेत, उलटे येत आहेत. लेफ्ट साईडला ठेवा गाड्या. भाई सूर्यमाळची आठवण आली रे बाबा. सूर्यमाळला इथून आम्ही गेलेलो. सूर्यमाळला इथून आहे निखिल भाऊ. हां पुढे आहे, पुढे अजून. रोहितला मध्येच ठेवा रे बाबा. हां कारण ते चांगलं आहे, जरा लाईट पण चांगली पडते त्याची. 12:51 झाले आहेत आणि आम्ही आत्ता जस्ट थांबलो आहे जेवायला. म्हणजे थोडी भूक लागली. आपल्या जे रायडर आहेत त्यांना, तर म्हटलं जेवूया. इथे थांबलो आहे बघा, इथे म्हणजे बरंचसं आम्ही कव्हर केलं. आता इथून 20 किलोमीटरवर नाशिक आहे, म्हणजे आपलं जे हॉटेल आहे तिकडे. इथे गाड्या लावल्यात आपल्या, 4 बाईक आहेत आपली ॲडव्हेंचर. इकडे विस्ट्रोम आहे, तिकडे हिमालय आहे, आणि इथे R15. आणि ना जबरदस्त थंडी, मस्त मजा आली. नवीन कॅब घेतली आहे म्हणून जरा घातली जरा नवीन, आपली KTMचीच आहे ना म्हणून मजा आली. आणि मला वाटतं आम्ही ना इगतपुरी क्रॉस केल्यानंतर जी थंडी वाजायला लागली, खतरनाक म्हणजे एकदम जबरदस्त थंडी आहे. आणि नाशिकची वेगळीच थंडी आहे काही बोला. तर भूक पण लागलेली. आम्ही जेवून आलेलो, पण भूक लागल्यामुळे म्हटलं नको थांबूया. पण आता काय जाऊन झोपायचंच आहे. आपली जी पुढे मंडळी गेलेली ती झोपली आहे डाराडून, आम्हाला पण जाऊन झोपायचं आहे. त्यामुळे आम्ही विचार केलेला जाऊन आंघोळ करायची, पण आता हिंमत होत नाही आंघोळ करायची, एवढं गार पडले अंग. म्हटलं इथे आता बाईक लावल्या आणि मस्तपैकी आता पहिले आम्ही खाऊन घेतो. आपली मंडळी पोचली आहे तिकडे, आणि मस्त छान आम्हाला गावरान हॉटेल भेटलं आहे. असे छोटे छोटे काउंटर आहेत बघा, ओपन आहे. आणि रायडरने जॅकेट काढलंच नाही बघा, एकदम थंडीने थंडी भरपूर आहे. ऑर्डर दिली काय? साहेबांनी दिली ऑर्डर. चालेल. आणि आजचा रोहितचा अनुभव छान आहे, पहिला अनुभव रात्रीचा. मजा आली हो, मजा आली जरा. हा नाही पण ह्याच्याकडे इंटरकॉम असलं तर अजून मजा आली असती. कारण लेकिन आज एक थोड़ा हमने मिस किया. जो इगतपुरी में जो फॉग मिलता था ना पहला, वो आज नहीं मिला. लकीली मिला. मेरे को लगता है हम लोग लेट हो गए, नाहीतर इगतपुरीला 100% जेव्हा कसारा घाट संपतो ना, घाट संपल्या ना स्टार्टिंगला फॉग भेटायचं पहिलं, धुकं फुल. पोलीस स्टेशन म्हणतात ते. आज आम्हाला थोडं भेटलं नाही. ठीक आहे आम्ही लेट आल्यामुळे भेटलं नसेल, पण ते धुकं असतं. पण पुढे आम्ही आलो, इगतपुरीच्या पुढे आलो, आणि एकदम पूर्ण बॉडी थंड गार पडली. आणि आता वाटतं थंडी आहे, पण बाईकवर वाटत नव्हती, हेल्मेट वगैरे असल्यामुळे. ते सगळं काढल्याबरोबर एकदम थंडी घुसली कानात वगैरे. तर आता गरमागरम जेवतो आम्ही, आणि जेवल्यानंतर काय आता झोपायचंच आहे. जाऊन डायरेक्ट सकाळी उठून मस्त आंघोळ करायची आणि डायरेक्ट मंदिरामध्ये. उद्याचं काय रूपरेषा ती तुम्हाला उद्या सांगतो. आता गोपुरीची बॅटरी ॲक्च्युअली लो झालेली, त्यामुळे मी डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो. तर बॅटरी चेंज करतो, जेवून घेतो, आणि मग भेटू आपण बाईकवरती डायरेक्ट. त्या हॉटेलवाल्यांनी बिचाऱ्यांनी लाईट पण बंद केल्या, ते पण वैतागले. बघितलं तर हे काय उठत नाही आहेत, आणि आमची काय इच्छा होत नव्हती उठायची, कारण एवढी थंडी चालू झाली आता ना, की आता वाटते बाबा खरी थंडी आहे. आणि एवढे सगळे आता गारटले आहेत ना, एवढे गारटले आहेत की कधी एकदा हॉटेलला जातोय आणि झोपते असं झालंय. कारण आम्हाला नाही म्हटलं तर किती वाजले, 1.5 तास गेला ना आम्हाला जेवायला, 1.5 तास झाला. आणि आत्ता खरी थंडी वाजते भाई, एक नंबर आहे. तर एवढा लेट झाला आहे तरी पण यांना फोटो काढायची खास किती आहे बघा. हे बघा एवढा लेट झाला आहे. कधी एकदा मी म्हणतोय कधी एकदा घरी आपल्या हॉटेलला पोचतोय आणि झोपतोय असं झालं आहे मला. चलो भाई निकलते हैं, क्योंकि अभी इधर से 40 मिनट दिखा रहा है. 29 किलोमीटर हो. मॅप लावलं माझ्या मागोमाग या. मी जिकडे जाईन तिकडे. आम्ही स्वर्गात गेलो तरी स्वर्गात यायचं. 1 मिनिट थांबा. बसा. बसलात? बसा, आरामात बसा.
बसलात? हे ऐका ऐका गाईज, रोहितला मध्ये ठेवा. हा काय डीजे, तू मागे राहा सगळ्यांच्या. हा काय, आणि रोहित माझ्या, तू मागे राहा, तू माझ्या मागे राहा. गाईज फायनली आम्ही निघालोय जेवून, आणि वाजलेत बघा किती, 2:37 झालेत. आणि आम्ही आत्ताच जस्ट निघालोय. माहीत नाही, घरातून जेवून निघालेलो आम्ही, पण माहीत नाही एवढी भूक लागली ना की सहन होत नव्हती, म्हणून आम्ही जेवायला थांबलो. पण त्या गप्पा-टप्पामध्ये एवढी मैफिल आमची रंगली ना, चार जणांची, की आम्हाला कळालंच नाही किती वाजले. आता 2:30 वाजलेत. आता मी 2:30 वाजल्यानंतर निघालोय. आणि इथून आमचं जे हॉटेल आहे ना ते बरोबर 29 किलोमीटर आहे. इथून 29 किलोमीटर, म्हणजे अजून आम्हाला, मला वाटतं 1 तास पकडा, 1 तास पाहिजे. हा असं आहे. म्हणजे मित्रांसोबत जेव्हा आपण बाहेर निघतो ना तेव्हा टाईम समजत नाही किती वाजतात. आता आम्ही ठरवलेलं की म्हटलं डायरेक्ट हॉटेलला जायचं आणि झोपायचं डायरेक्ट जाऊन, पण तसं होत नाही, ते मध्ये स्टॉप होतात. काही बोला, ठीक आहे जाऊ दे, चला झालं ते झालं. पण आपल्याला उद्या काय मस्त दर्शन होईल, कारण आता जाऊन आम्हाला झोपायचं डायरेक्ट. कारण आमची जी पुढची मंडळी गेलेली ना ती झोपली आहे डाराडूर, त्यामुळे आता त्यांना आम्हाला उठवायचं नाही आहे. ए बाबा, मोबाईल घेतलात काय सगळ्यांनी? हां, चेक करा एकदा, कारण मी तर घेतलेत मोबाईल. आणि आम्ही ना ॲक्च्युली जेवायला थांबलो ना तेव्हा थंडी चालू झाली खरी, कारण आम्ही घरातून निघाल्यानंतर एवढी थंडी वाजत नव्हती, पण जेवून झाल्यानंतर एवढी थंडी चालू झाली ना, बाबा बाबा बाबा, कडक थंडी, क्या बात आहे. पण राईड छान झाली आमची, मस्त झाली, मजा आली, एन्जॉय करत करत आम्ही आज आलो. फक्त आता उद्या एक चांगलं आहे, दर्शन आपलं जरा जलद झालं ना तर आमचं बरं होईल. म्हणजे कसं आम्ही वणीला लवकर निघू शकतो, नाही तर परत वणी तिथून बरोबर 90 ते 95 किलोमीटर आहे आपल्या त्र्यंबकेश्वरवरून. तर तिथून आम्हाला नाही म्हटलं तरी 2 तास लागणार, 2 ते 3 तास वणीला पोचायला. मग परत वणीला किती गर्दी असेल मंदिरामध्ये काय माहीत नाही, त्यामुळे थोडंसं ते जरा जलद झालं तर बरं होईल. बघू आता, जसं सकाळी उठायला होईल तसं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता हे लोक बोलतात झोपायचंच नाही आहे, पण असं होत नाही, कारण आता एवढं आपण कसं बॉडी आता एवढी थकते ना आपली, तर झोप येते असं आहे. बघू, जे होईल ते होईल. पण आपल्याकडे काय उद्याचा पूर्ण दिवस आहे आपल्याजवळ, त्यामुळे काय टेन्शन करायची गरज नाही आहे. 20 किलोमीटर आपल्याला आता स्ट्रेट जायचं आहे. त्र्यंबकेश्वर हे बघा, वाडा, डहाणू, वैतरणा धरण इकडे कुठे आलं, बरोबर ना? मग ओके 21 किलोमीटर आहे. सुसाट बाबा, सुसाट, चलो अभी सुसाट, अभी भगाओ, खाली भगाओ. हाँ, राइट ला खड्डे तो लेफ्ट में ले लो, लेकिन अभी सुसाट चलो. मेरे को बहुत नींद आ रही है भाई, चलो अभी. वो पीछे कौन है? 4 व्हीलर वाला येतोय कोणतरी, किया वाला येतोय, किया वाला, त्याला जाऊ दे रे बाबा. गाईज खरोखर सांगू, एवढी मजा आली ना आजच्या राईडला, फुल धमाल आली. आणि असं वाटतं की हॉटेलला जाऊयात नको, असंच फक्त राईड करत राहूया रात्रभर. एवढी थंड क्लायमेट आहे, मस्त मजा येते खूप. गाईज आम्ही थोडंसं चुकलो, की थोडंसं ना आम्हाला पहिल्यांदा लेफ्ट घ्यायचा होता, तो थोडं पुढे आलो, आणि पुढे येऊन थोडासा वळसा पडला आम्हाला. पण ठीक आहे, थोडासा हा रोड खराब आहे, पण पुढे ॲक्च्युली लेफ्ट घेतल्यानंतर ना रोड चांगला आहे. कारण आता बघा, इथून 1 किलोमीटरवरती लेफ्ट सांगतोय, त्याच्यानंतर 25 किलोमीटरवर आपलं हॉटेल आहे, त्याच्यामुळे थोडंसं हा रोड मला आम्हाला खराब भेटला. ॲक्च्युली काय झालं, मी ना 5 वर्षापूर्वी आलेलो ह्या रोडला, पण आता ते समजत नाही, आणि त्याचपर्यंत आता काळोख पडला आहे, म्हणजे एकदम काळोख आहे, त्यामुळे समजत नाही. नाहीतर मी खूप म्हणजे 5 वर्षापूर्वी आलेलो त्र्यंबकेश्वरला, पण 5 वर्षापूर्वी आल्यानंतर आता काय लक्षात राहणार. तरी आपले धनंजय भाऊ त्यांना थोडंसं आयडिया आहे, तर ते बोलले ठीक आहे आपण ओके आहोत. तर फक्त आपण काय झालं, थोडं पुढे आलोत, की पहिला आपण लेफ्ट घेतला असता तर आपण थोडासा 7 किलोमीटर वाचले असते. आता थोडेसे आपले 7 किलोमीटर जास्त होणार, म्हटलं ठीक आहे जाऊ दे चला. पण आता 36 मिनिट दाखवत आहेत, म्हणजे अर्ध्या तासात आपण पोहोचू हॉटेलला. पण आमची मंडळी सगळी झोपली असतील, फक्त आता इथे कुत्रे फक्त दिसत, कुत्रे
बाकी कोण दिसत नाही. बघ कुत्रे बघतायत आम्हाला. ते बोलते कोण आले आहे रात्री, एवढ्या रात्री मारायला, एवढ्या लाईट बीट हे बघतायत. त्यांना वाटत हे आमचेच कोणतरी भाऊबंद आहेत. हा कोण आहे? अच्छा रोहित आहे. अरे हा फॉरेनर वाटतो. हा फॉरेनर भाई, कसा वाटतो की फॉरेनवरून आला आहे. बघ ना रायडिंग सगळं ज्या किट आहे, पण शूज बघ, स्पोर्ट्स शूज. का मित्रांनो, खरोखर सांगतो की हे जे दिवस आहेत ना, ॲक्च्युली खरोखर जगा. कारण आपल्याला ना खरोखर पुढे टाईम नसणार, की जेव्हा तुमची इच्छा होणार ना तेव्हा तुमचं मन करणार नाही बाहेर निघायचं. पण जर तुमच्याकडे टाईम असेल ना तर तुम्ही हे दिवस खरोखर जगा. खूप भारी वाटतं यार, खूप भारी. म्हणजे जर खरोखर ह्या क्षेत्रामध्ये जो असेल, अरे बाबा काय झालं, जा बाबा माझ्या राजा जा. ह्या लक्झरीवाल्यांना खूप घाई असते, ओलोवाल्यांना. खरोखर सांगतो, तुम्हाला आवड असेल ना, थोडासा डेअरिंग करा, थोडीशी घरातल्यांचा कॉन्फिडन्स वाढवा आणि बाहेर निघा बाईक घेऊन. एवढं भारी वाटतं ना की हे जे फोर व्हीलर आहेत, कार आहेत, AC मधून फिरण्याच्या पेक्षा बाईकवरून फिरण्याची जी मजा आहे ना ती वेगळी आहे. कारण बाईकवरून फिरण्यामध्ये जी हेल्मेट घालून आपल्या डोळ्यातून जे हे सगळं बघण्याची मजा आहे ना ती वेगळी आहे. ती तुम्हाला ACच्या फोर व्हीलर हा बघ ए बिंडोक, ते तुम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून सांगतो ना, जेवढा तुम्हाला टाईम भेटेल ना, जेवढा तुमच्याकडे वेळ असेल. काही लोकांचा पैशामुळे प्रॉब्लेम होतो की बाबा फायनान्शियल कोणाचे कर्ज आहे, कर्जात बुडलेले आहेत. ठीक आहे, मान्य आहे मला. त्यातल्या त्यात ॲडजस्ट करून तुम्ही थोडंसं बाहेर निघा. एवढी मजा येते ना, खरोखर सांगतो, खूप भारी. तुमचं डोक्यातलं जे पण टेन्शन असेल ना ते सगळं निघून जातं. इव्हन पाहिजे तर तुम्ही ना फॅमिलीला घेऊन निघा, तुमच्या मिसेसला, तुमच्या मुलीला घेऊन निघा बाहेर. खूप भारी वाटेल तुम्हाला. कारण आज माझ्यासोबत जी ही मित्रमंडळी आहेत ती मला कोणच ओळखत नव्हती, पण आज ह्या यूट्यूबच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आज सगळे मला चांगले ओळखत आहेत आणि चांगले मित्र भेटलेत. त्यामुळे मस्त वाटतं आहे आणि त्यांच्याकडनं पण ना खूप शिकण्यासारखं आहे. जेव्हा आपण बाहेर पडतो ना त्यामुळे आपल्याला खूप शिकायला भेटतं. गाडी कशी चालवायची, बाईक कशी चालवायची, काय रोड आहेत, काय रोडची कंडिशन असते, त्या रोडच्या कंडिशनमध्ये आपण कशी गाडी चालवायची, बाहेरच्या राज्यामध्ये गेल्यानंतर आपण कशी ड्राईव्ह करायची, खूप शिकण्यासारखं असतं. त्याच्यामुळे ना बाहेर फिरलं पाहिजे. ठीक आहे, आपण आता काय नोकरशाही वर्ग असल्यामुळे, फॅमिली असल्यामुळे आपण थोडंसं कंट्रोलमध्ये असतो, पण त्यातल्या त्यात आपण ट्राय करू शकतो. कारण आपण जर इतर काही गोष्टींमध्ये पैसे घालतो तर ह्याच्यामध्ये तर पैसे घालू शकतो. कारण माझं खूप स्वप्न होतं की बाईकवरून खूप फिरायचं. बघू, स्वप्न तर अजून पण आहेच. मी अजून पण स्वप्न बघतो आणि माणसाने स्वप्न बघितलीच पाहिजे तरच ती पूर्ण होतात. तर आपल्याला बाहेर निघायचं नाही, ह्याला बाहेर निघायचं असणार, बरोबर ना. मग ह्याची थोडी आपण काय करूया माहीत आहे, आपण थोडी बाहेर करूया. तुझी पुढे आतमध्ये लाव, तुझ्या आतमध्ये लाव, स्टँडला व्यवस्थित स्टँड लागला नाही आहे. हे बघा 3:26 आणि आम्ही आमच्या गाड्या इथे पार्क केल्या. हे बघा, इथे आमच्या सगळ्यांच्या गाड्या इथे पार्क केल्या आहेत आणि हे आपलं हॉटेल आहे. सगळे झोपले, सगळं सामसूम आहे. आम्ही पोचलो आहे, पण फायनली आम्ही किती वाजता पोचलो? 3:30 वाजता. 10-10:30 आपण निघालो ना, 10:30 वाजता आम्ही निघालेलो. ट्रॅफिक भेटलं पण मजा आली. आम्ही ॲक्च्युली एन्जॉय करत आलो. कारण आम्ही जेवायला जिकडे थांबलो ना तिकडे खूप टाईम गेला आमचा, 1 तास गेला. कारण आम्हाला सगळ्या रायडरला भूक लागलेली, फक्त रोहितला सोडून. रोहितने आमच्या 2 कप फक्त आपलं कॉफी पिली, त्याचं पोट भरलं. पण बाकी हे सगळे एवढे असे भुकेलेले की 10 दिवस जेवलेच नव्हते, असे भुकले. चोर आला. चोर नाही, हा मला वाटतं मालक आहे आता आपल्या हॉटेलचा. पण माहिती आहे काय भाई, ए बाबा, हा ॲक्च्युली आपल्याला शिव्या घालतोय. काय माहित आहे, ते कशाला झक मारायला आले आणि मला एवढ्या रात्री उठवलं. मस्त आहे की झोपले. 2200 रुपये दिलेत. अरे पण ते 2200 त्यांनी ते वसूल करायचे होते ना त्याला, झोपून वगैरे. पण कशी झाली राईड? मस्त झाली. आपल्याला झोपायचं नाहीये बाबा. आम्हाला तर झोपायचं नाही काय रे भाई, आम्हाला झोपायचं नाही. आम्हाला आता खूप काम आहेत, अजून खूप प्लॅनिंग करायचे, काही गोष्टी प्लॅन करायचे. तू आपलं तुला झोप काय रे, आणि तू आमच्यासोबत आला नाहीयेस. 4 वाजता देणार आहे पाणी गरम. हे बघ भाई, ए मंदार, हा आपल्यासोबत आलेला नाही. याचा संबंध काही नाही. यांनी फक्त आता काय आम्हाला आतमध्ये घ्यायचं, गेट बंद करायचा, त्याचे जे काम आहे ते करायची. तू हे काम केलं का? ती
सब नाही, करके रखा नाही. है. जे आम्हाला जे आहे गरम पाणी कसं आहे दाखव आणि तू आपला झोप काय तुझा गरम पाणी bucket ह्याचा आणि आपला काही संबंध नाहीये आजच्या राईडशी आपला याचा काही संबंध नाही. हे फॅमिली सोबत आलेला आहे आणि हे काय कुठून 4 व्हीलर 4 चाकाच्या गाडीतून आलेला आहे त्यामुळे आपला काही याचा संबंध नाही आपण काय ते आपले काय बघू प्रोग्राम आपलं बनवू ना बाकी गाईस हॉटेल मस्त आहे हॉटेल छान आहे मस्त भेटलं आम्हाला हॉटेल आणि सगळं हॉटेलचं आमचं काम रोहित भावाने केलं आहे हॉटेल चॉईस करणं वगैरे सगळं कसं आहे सगळं रोहितने केलं आहे आणि आमच्या अगोदर अनिल भाऊ पोचलेत अनिल भाऊंची फॅमिली पोचले अनिल भाऊचे डोळे बघा कसे झाले कारण अर्धी झोप आहे सो आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय उद्याचा व्हिडिओ कसा येईल कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि एक लाईक करा आमच्या निखिल भाऊंसाठी कारण निखिल भाऊंचं आज तेवढं वय पण नाही आमच्यासोबत यायचं पण आमच्यासोबत आज एन्जॉय करतात मजा येते त्यामुळे प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक करा हा व्हिडिओ इथे संपवतो परत भेटू उद्या लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड मॉर्निंग बोला गुड नाईट गुड मॉर्निंग बाय 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 मधून आपली गुड मॉर्निंग बाय बाय